ध्यान याची भेटी उत्कंठावाय. ध्यानामध्ये हा आत्मा सापडतो. चेतन बिल्लोरी काचासारखा तो आपल्या समोर आपल्या देहाने असा उभा राहतो, आत्मोपदेश करतो. त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. पावर नसेल, तेवढा देह शुद्ध नसेल तर गुरु साक्षात्कार करतात, त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात. आणि आत्मा स्वतः प्रगट होऊन ज्यावेळेस मंत्र देतो स्वतःच्या तोंडाने, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल, एकदा साक्षात्कार झाला की संपलं असं नाही. ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल, आम्ही बाप्पासाहेबाला विचारलं आणि बाप्पासाहेबांनी मोदीजी महाराजांना विचारला होता हा प्रश्न. बाप्पासाहेबांनी मोदीजी महाराजांना विचारलं. आम्ही विचारलं त्यावेळेस बाप्पासाहेब म्हणाले, मी मोदीजी महाराजाला विचारलं ते उत्तर तुम्हाला देतो. आम्ही सांगितलं, बाप्पासाहेब गुरु निघून गेला, शिष्याला अडचण भासली, शिष्य पूर्ण झालेलं नाही, अडचण भासली, पुन्हा काय होईल? सूर्यमंडलाच्या पुढे जर आपली गती झाली असेल किंवा ब्रह्मसाक्षात्कार झाला असेल तर ब्रह्मसाक्षात्कारानंतर जर आपण ध्यान लावलं, काही अडचणी आल्या, इच्छा केली तर गुरु प्रगट होतात. मोदीजी महाराजांना प्रश्न विचारला होता, तुमचे गुरु पुन्हा भेटले नाही, अडचण आली तर? म्हणले यस, आत्ता प्रगट होतील. पण मी त्रास का देऊ, अजून मला अडचण नाही, अडचण येईल त्यावेळेस आवाहन करेन. दृष्टीमध्ये तेवढं दिव्य तेज पाहिजे की चेतन रूपाने ज्यावेळेस गुरु प्रगट होतो त्यावेळेस ते दिसेल. आत्मसाक्षात्कार सुरुवात आहे, दृढीकरणाकरिता 12-12 वर्ष, 24-24 वर्षानंतर घालवावे लागतात, जे सध्या आमचं चालू आहे. खूप साधना करायची, दृढीकरण फार आवश्यक आहे. त्यानंतर हे दिव्य अनुभव येत असतात. हे नुसतं हरिनाम 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 भोंगळ करून टाकलंय सगळं अध्यात्म. काही होत नाही तेवढे. प्रचंड साधना म्हणजे साधनाच. ध्यान याची भेटी उत्कंठावाय. हा ध्यानाने गोचर होतो, तर्कानी नाही, बुद्धीनी नाही, असं स्पष्ट म्हटलंय. हा सदा दुर्लभ मना आपणो हे साधना निसीम हा अर्जुना पुरुषोत्तम. हा सदा दुर्लभ मना. हा अतेंद्रिय आत्मा मनाला नेहमीच दुर्लभ आहे. पा बुद्धीलाही दुर्लभ आणि मनालाही दुर्लभ. बुद्धीच्या द्वाराही हा सापडत नाही. कसं सापडेल चेतन तत्व? आणि मनालाही हा सापडत नाही, दुर्लभ आहे. शब्दज्ञान व मनोमार्गी कोणत्याही साधनाने हा प्राप्त होणारा नाही. पण ज्ञानेश्वरीचे पारायण, पोथ्या, कीर्तन, प्रवचन, भागवत कथा, श्रवण, निरूपण फारसा फायदा नाही, आत्मा दिसणार नाही. सुरुवात आहे जाणून घ्यायची, काय करावं, ह्या पलीकडे नाही, काही त्याचा फायदा नाही. हा प्राप्त होणारा नाही. हा पुरुषोत्तम, अमर्याद, अनंत, विश्वव्यापी आहे. हा मनाने येत नाही, हा बुद्धीने आकळत नाही, हा तर्काने नाही, शब्दाने नाही, ज्ञानाने जाणल्या जात नाही. आणि सध्या तर तेच सांगण्यात येतं, तेच सांगण्यात येतं. विश्वव्यापी आहे तेव्हा जड साधनाने कसा प्राप्त होईल? आत्मप्राप्तीला साधन नाही, इंद्रियाते चूर्ण जेवी. असा आपोआप होणारा ध्यानयोग आहे. हा गुरुकृपेने प्राप्त होणार आहे, पण कृपेसाठी पात्रतेची आवश्यकता आहे. बाप्पासाहेबांनी पुढे लिहिलंय, की हा मनाद्वारे
जिंकल्या जाऊ शकत नाही, दिसू शकत नाही, बुद्धीद्वारे दिसू शकत नाही, शब्दाद्वारे नाही, हा ध्यानाद्वारे येईल. शब्दातीत अवस्था, बुद्धीतीत अवस्था, मनाच्या तीत अवस्था गुरुकृपेने साध्य होणार आहे. इंद्रियामधून दिसणारा नाही, इंद्रियातीत आहे, सगळं पलीकडे. हा गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तिशी अतीत सर्वरूप, हा आत्मा गुणत्रय रहित, अनादि गुणत्रय रहित. 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्याच्या पलीकडे. याला त्रिगुण नाही, हा त्रिगुणातीत आहे. तुम्ही सत्वामध्ये जरी तुम्ही तमामध्ये असाल, राग येत असेल, तम म्हणजे राग आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, विकार आहात, आपल्याजवळ देव नाही. काय सांगितलं काल? राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर या अशा अवस्था आहेत ज्याचं अस्तित्व नाहीये. खऱ्याचं अस्तित्व पाहिजे ते नाहीये म्हणून हे ह्या सावल्या दिसत आहेत. प्रेम नाहीये म्हणून क्रोध आहे, वैराग्य नाही म्हणून लोभ आहे. लक्षात घ्या, सद्गुण नाही म्हणून दुर्गुण आहेत. दुर्गुणाचं मुळातलं काही अस्तित्व नाहीये, क्रोधाचं अस्तित्व नाहीये. काय नाही म्हणून हे झालंय. अंधार आहे, काय नाही, उजेड नाही, अंधाराचं अस्तित्व नाही. अंधाराला ढकलायला गेले. 10,000 वर्षाचा अंधकार ह्या खोलीत समजा असेल आणि तुम्ही म्हणले ट्राय करायचे, ढकलायचे, बुलडोजर आणले, अंधार जाईल? एक काडी ओढा, अंधार गेला. 10,000 वर्षाचा अंधकार एक सेकंद, एका सेकंदाच्या काडी ओढल्याने जाऊ शकतो, टॉर्चनी जाऊ शकतो. दिवा लावला की 1 सेकंदात जाईल. पण क्रोध 1 सेकंदात जाईल. प्रेम वाढवा, प्रेमाचा दिवा लावा, क्रोध गेला. प्रेममय नजर, नजरे बदली तो नजारे बदल गए, किस्तीने बदले रुख तो किनारे बदल गए. नजर बदलायची, नजरे बदली तो नजारे बदल गए, किस्तीने बदले रूह तो किनारे बदल गए. नजर बदलायची. आपली नजरच वाईट आहे म्हणून तर ट्रकवाले लिहितात, बुरी नजर से मत देखो. हा गुणत्रय रहित, हा अनादि अविकृत आत्मा गुणत्रय रहित आहे. तुम्ही त्रिगुणामध्ये असाल, आत्मा तुमच्याजवळ नाही, देव तुमच्याजवळ नाही. आपण तमोगुणी असोत, रागीट असोत, लोभी असोत, मद मत्सर सगळे असोत, नॉनव्हेज खाणारे असोत, दारू पिणारे असोत, देव नाही. आपण रजोगुणी आहेत. कधी जोश येतो, कधी बेहोश असतो, कधी वीरश्री प्रगट होते, मारामारीला केव्हाही तयार होतो, देव नाही. आणि सत्वगुण जरी असेल तरी देव नाही, सत्वातीत देव आहे. शुद्ध सत्वामध्ये देव आहे. प्रभू जर त्रिगुणातीत असेल, भक्त ज्यावेळेस त्रिगुणातीत अवस्थेमध्ये येईल त्याच वेळेस देव प्रगट होईल शरीरामध्ये. एक एक गोष्ट समजून घ्या, एक एक गोष्ट. ऐसा जो भक्त होय जयाचे त्रिधा तुक हे जाये, तो मीची होऊनी ठाये पांडवागा. पांडवागा अर्जुना, पांडवागा म्हणजे अर्जुना. भगवान म्हणतात ऐसा जो भक्त होय जयाचे त्रिधा तुक हे जाये. 3 गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. सत्व रज तम, मलमूत्र लघवी घाणवास, ताप त्रिताप. काय? अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, त्रिमल, त्रिदोष, वात, पीत, कफ, 80 प्रकारच्या वातांनी पछाडलेले आहेत आपण.
आज काय अर्थटिस, उद्या काय, ज्याला आयुर्वेद गर्दनशिवात सायटिका काय सोंग आहे, पित्त सगळे असे झालेले आहेत. देव नाही, त्रिधातुक गेले पाहिजे. नंतर तू मी होशील अर्जुना. भगवान सांगतात एक एक गोष्ट नीट पहा. सत्यानाश करून घेतलाय आपण आपल्या शरीराचा. देवाने असं शरीर दिलं नव्हतं, आपण खराब करून टाकलं. आणि प्रत्येक हिशोब द्यावा लागणार आहे वर. एखाद्याची वस्तू तुम्ही आपली आणली, अरे लायब्ररीचं पुस्तक खराब झालं तर आपण परेशान आहे सगळे. देव किती परेशान असाल. याला असं दिलं होतं का शरीर? अरे लहान पोराचे पापे घेतात. गोड पोरग दिसलं तर मोठ्या बाप्याचे घेऊन पहा ना, घेऊ वाटतात का? जवळ बसू वाटत नाही. इतकं घाण शरीर करून टाकलं. काही काही एवढे घाण करतात, बायकोच पळून जाते की मी काही सांभाळत नाही ह्या नवऱ्याला. मरा मरा म्हणलं तर मरत नाहीत. हा गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तीशी अतीत सर्व रूप आत्मा गुणत्रय रहित अनादि विकार रहित. भगवान पाहिजे असेल तर आपणही विकार रहित पाहिजे. विकार रहित. एका गुरुकडे शिष्य कंप्लेंट घेऊन आला. महाराज एवढी साधना केली, एवढं मी कष्ट करतोय, काय दिलं देवाने? दुःख. लक्षात घ्या, आपणही असंच म्हणतो बरं का. एवढं आम्ही केलं, आम्हाला दुःख दिलं. तिथे एक गुलाबाचं झाड होतं, त्या झाडाकडे बोट केलं गुरुने, बाकी काही केलं नाही. मग त्याच्या लक्षात आलं काट्यामध्ये देखील गुलाब आहे, पण हसतोय, प्रसन्नता देतोय, सुगंध देतोय. आणि आहे कशात? पूर्ण काट्यामध्ये. आजूबाजूला सगळे काटे आहेत, त्या काट्यामधला हा गुलाब मात्र प्रफुल्लितपणा देतोय, आनंद देतोय. कारण आनंदी असतोय, प्रसन्नता, आनंद. म्हणून ते देवाच्या मस्तकावर ते जातो. दुःखात आणि संकटात जी माणसं प्रसन्न राहू शकत असतील, जी माणसं आनंदी राहू शकत असतील, त्या गुलाब फुलासारखं ते भक्त प्रभू चरणावर धारण करतात, त्या गुलाबाच्या फुलासारखं. म्हणून संकट दिले जातात. किती तुम्ही गुलाबाच्या फुलाप्रमाणे हसता, विकार रहित असता, दुःखामध्ये देखील प्रसन्न असता. देवाने किती सुंदर विश्वरचना केली. देवा मी सापडलो होतो का? केवढं तुझं केलं आणि मला हे दुःख पाहायला लावलं. येस, दुःखात प्रसन्न राहा. 12 अध्याय येईल त्यावेळी सांगू. गुणत्रय रहित अनादि अविकृत व्यक्तीसी अतीत सर्व रूप. याच्याही पलीकडे असणारा विश्वव्यापी आहे. विश्वदेवहून विश्व पाहावा असे साधन आहे, ईश्वरी आहे. सर्वरूप परमात्मा पाहायचा असेल तर आपले परमाणू जसा प्रभू आहे तसं करावं लागेल. आणि हा साधनाभ्यास ज्याच्यामधनं मिळतो ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी प्रायोगिक ग्रंथ आहे. हा न भाषणाचा आहे, न चर्चेचा आहे, न पारायणाचा आहे. हा प्रयोगांचा ग्रंथराज. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्म देखावा, मग सहजे शोक आघवा, हरेल तुझा. अर्जुना, आत्मा हा असा आहे, त्याचा देहात नक्षिक असा अनुभव घ्यावा. असा आत्मा देहात नक्षिकांत अनुभव घ्यावा, पण देह तसा करा. देव संडासात राहत नाही.